राधे राधे. जय एकविरा, जय मलंग, श्री मलंग. तर हा माझा माहेर श्री मलंगगड. ही आमची घरं आहेत सगळे आमच्या काकांचे आमचे. आणि शिवसेना श्री मलंगगडमध्ये आमच्या घराण्याने आणले, आमच्या काकांनी आणले त्यावेळेस. हे पप्पांच्या फोटोंना आणि दिघे मी हार वगैरे घालून घेतला. आणि 1980मध्ये श्री मलंगगडमध्ये शिवसेना आमच्या काकांनी, माझ्या काकांनी भगवान पाटील यांनी त्यावेळेस शिवसेना आणले. हेच ते आमचे काका भगवान पाटील. त्यांनी त्यावेळेस 1980मध्ये शिवसेना आणले श्री मलंगगडमध्ये. आणि त्याच्यानंतर धर्मवीर आनंदी डिगे साहेबांनी गडावर हिंदू प्रथा सुरू केली ठेवण्यासाठी. त्यांनी श्री मलंगगड घोषणा करण्याचा मोठा लढा लढवला. हे त्यांचे जुने असे फोटो वगैरे पण आहे. त्याच्यानंतर शाखा वगैरे पण बांधली. ही जुनीच शाखा आहे त्यावेळेची, तशीच म्हणजे हे केलेली आहे. पण त्याच्यानंतर सगळा असा थोडा असा खराब झालेला, चेंजेस वगैरे आमच्या दादासांनी सगळा आता करून घेतलेला आहे. आमच्या भावांनी, शाबीर भाई ते सुद्धा शिवसेनेचे निष्ठावान नेते होते. मुस्लिम असून त्यांनी खरे शिवभक्त होते ते. आणि हे जुने फोटो आहेत त्यावेळेचे. दिघे साहेब माझे पप्पासुद्धा आहेत. आणि सगळा त्यावेळेस कार्यक्रम वगैरे खूप म्हणजे सगळी एकी पण होती सगळ्या श्री मलंगगडमध्ये. आणि माझे पप्पा 15 वर्ष सरपंच होते. सगळे आमचे काका वगैरे वारल्यानंतर मग पप्पाच होते. त्याच्यानंतर मग 15 वर्ष पप्पांनी लोकसेवा केली. सगळ्यांना आज माहिती आहे, मलंगगडमध्ये कोणी आलं तरी माझ्या पप्पांचं म्हणजे सुरेश पाटील यांचं नाव घेतलं तरी कोणी सांगेल की पप्पा काय होते. आणि पप्पांचा कसं असायचं, दुसऱ्यांसाठी खूप असायचं करणं, म्हणजे गरिबांसाठी, ज्यांच्याकडे काय नसेल त्याच्याप्रती खूप पप्पांना असा प्रेम आणि हे होता. त्याच्यानंतर आता माझे भाऊ वगैरे आहेत, ती सगळी आता दादासा आमची काकांची मुलं ती बघतात. हा माझा भाऊ, हे भाचा सगळे बसल्यात. पप्पा शिवसेना उपतालुका प्रमुख सुद्धा होते अंबरनाथचे. आणि 15 वर्ष जनतेने लोकांनी पप्पांना निवडून दिला. असं त्यावेळेस काही नव्हतं, पैसा द्या तेव्हा मत भेटेल, या सगळ्या गोष्टी आता आल्यात. पप्पा तर तेव्हा वन साईड आमचे यायचे निवडून. आणि हा माझा भाऊ याचं लग्न पण करायला घेतला आहे. झाल्यात पोरी जराशा बघून. युवा सेना जिल्हा अध्यक्षपदसुद्धा आहे माझ्या भावाचा. आणि मम्मीने तर कांदेपोहे वगैरे बनवायला घेतल्या. इथं चाललेली आहे आमची सगळ्यांची अशीच मस्ती. या भाच्या माझ्या दीदीचा आम्ही सगळे बसलेलो. आणि शिंदेसाहेबांनी काय बुके वगैरे घेतले नव्हते, ते अजितदादाचं असं झालं म्हणून तर सगळा तसाच होता. आमचा मोठा दादाने माझाच सत्कार केला, तसेच ठेवलेले. दुसऱ्या दिवशी आम्ही हे सगळा केल्या ह्या गोष्टी. आणि वहिनी आमची, दादा बोलतो तुझा सत्कार करतो, हे बोलतं नीलूच बोलतात मला माझ्या इकडे, म्हणजे माहेरी सगळे. आणि मम्मी माझी, मम्मीचा सत्कार वहिनीने केला. वहिन्या सई मिळून ह्या सुन्या सगळ्या तिच्या. आणि वहिन्या संचा सत्कार मीने केला. तर एकच शॉल होती, तिघींना एकच शॉल दिली. आणि सगळे बुके होते तेवढे आम्ही सगळ्याही घेतले. आणि आमचे सगळे हसून खेळून असे मिक्स सगळं मस्त, म्हणजे आमची फ्री आहेत सगळी आमच्या घरातली. आणि बहुतेक जण आमची आली नव्हती, जरा गडबड होती सगळ्यांची. ही आमची श्रुती दिदी. चला मग, राधे राधे.